Next, 2 moles of an ideal gas are expanded isothermally and reversibly. शब्द बघा काय आला, isothermally आणि कसं एक्सपांड केलंय, रिव्हर्सिबली. So 2 moles of an ideal gas जेव्हा एक्सपांड isothermally आणि रिव्हर्सिबल केलंय, म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला कोणता येणार आहे, W max is equals to -2.303 nRT log to the base 10 V2 upon V1 किंवा P1 upon P2. डिपेंड करते की आपण कोणता फॉर्म्युला काय करणार आहे तर यूज करणार आहे. प्रेशर दिलं असेल तर P1 upon P2, व्हॉल्यूम दिलं असेल तर V2 upon काय येणार आहे तर V1. फ्रॉम 20 लिटर टू 30 लिटर ऍट 300 केल्विन कॅल्क्युलेट द वर्क डन. आणि इथं वर्क डन जूल्स मध्येच येतं. वर्क डन कशामध्ये येतं, जूल्स, कारण व्हॉल्यूमचा रेशो आहे आणि जर सेम टर्म्स रेशो असेल तर त्याचं युनिट जात असते. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला गिवन लिहूया. गिवन काय आहे, नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स किती आहेत तर 2 मोल्स. 2 moles of an ideal gas expands isothermally and reversibly from the volume V1 is equals to 20 liter to V2 is equals to how much, 30 liter at temperature what Kelvin, 300 Kelvin. Calculate the work done. R दिले, R गॅस कॉन्स्टंट जरी दिला नाही तर आपल्याला माहित असायला पाहिजे R is equals to 8.314 जूल पर मोल आणि काय असते तर per Kelvin. So W max is equals to -2.303 nRT log to the base 10 V2 upon V1. हा फॉर्म्युला आपण यूज करणार. कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे, W max is equals to -2.303 nRT log to the base 10 V2 upon V1, which is work done for isothermal and reversible process. So next काय येणार आहे, therefore W max is equals to -2.303 nRT log to the base 10 V2 upon काय तर V1. So -2.303 into 2 into 8.314 into 300 into log to the base 10. V2 ची व्हॅल्यू किती आहे तर 30 आहे आणि V1 ची व्हॅल्यू किती आहे तर 20. हा 0 0 कट करा. 3 चा लॉग किती असते 0.4771 असते आणि 2 चा लॉग किती असते 0.3010. इथं 1, 7 - 1 6, इथं 7, 4 - 3 1, म्हणजे 117.61. So -2.303 into 2 into 8.314 into 300 into 0.1761. माहित -2.303 into 2 into 8.314 into 3 into 17.61. 3 2 चा काय असते तर 6 असते. तुम्हाला लॉग टेबल वापरावंच लागणार इथं. -2.303 3 2 चा काय येणार आहे 6 into 8.314 into 17 पॉइंट काय येणार आहे तर 61. काय येते व्हॅल्यू बघा त्याची, लॉग सॉल्व करा त्याचा. 2.303 चा लॉग बघा, 6 चा लॉग बघा, 8.314 चा लॉग बघा, 17.61 चा लॉग बघा आणि ऍड करा आणि अँटी लॉग बघा. 2.303 चा लॉग काय येते 0.3623 येते ना, 0.3623. 6 चा लॉग किती येते 0.7782. 6 चा लॉग काय येते जरा सांगा की मला, 7782. 8.314 चा लॉग काय येते 0.9198. 0.9198 लॉग बघा, चेक करा मी जे सांगते ते. हिरोईन लॉग बघ 17.61 1 पॉइंट. 17चं 1 आणि 6 आणि 1 मध्ये लॉग बघा. हा 17चं 6 आणि 1 मध्ये लॉग बघा. 17चं 6 आणि 1 मध्ये, 17चं 6 आणि 1 मध्ये, 17चं इथंच ठेवलेले सगळे लॉग टेबल बाळांनो. 2455 प्लस 3 काय येते
8 1 8 2 16 17 18 19 20 21 2 carry 1 9 plus 8 9 10 11 12 12 plus 9 is 21 21 plus 5 26 4 plus 1 is 5 5 plus 7 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 हे चेक करा एकदा हा कॅल्क्युलेशन 7 1 7 14 हा 2 4 5 ठीक एक 0 कमी होईल ना इथं 6 होईल 2 राहणार ना इथं बघा 9 8 plus 2 is 10 10 plus 2 is 12 12 plus 9 is 21 21 plus 5 is 26 2 carry 6 7 1 7 7 2 14 14 plus 4 18 19 20 2 carry sorry 7 plus 3 10 10 plus 9 19 20 21 22 23 2 plus 1 3 0.30 60 मध्ये अँटीलॉग बघा 0.30 60 मध्ये काय चुकलंय ऍडिशन काय चुकलंय का तुमने किया ही नहीं ना क्या आया 5 8 कैसे आया 8 1 8 2 16 17 18 19 20 21 जब यहाँ पे 7 जब भी किया तो 1 ही कम होगा ना सांगा मला काय येते व्हॅल्यू 30 6 मध्ये 2023 कॅरेक्टरिस्टिक 3 आहे 3 plus 1 4 म्हणजे 2023 जूल ह्यालाच आपण किलोजूल मध्ये काय करतो 2.023 काय करतो तर किलोजूल लॉग टेबल इथं ठेवलेले ते पण ठेवला नाही तुम्ही हा झाला असेल तर पुढचा क्वेश्चन लिहा 22 ग्रॅम ऑफ CO2 आर कॉम्प्रेस्ड परत कॉम्प्रेस्ड isothermally and reversibly at 298 Kelvin from initial pressure P1 100 kilopascal when the work obtained is 1.2 kilojoule find the final pressure this is very interesting question तसं बघितलं अँटीलॉग वगैरे घ्यायला लागतं इथं काय घ्यायला लागतंय अँटीलॉग कसं घ्यायचं बघूया पहिला सगळ्यात पहिला 22 ग्रॅम ऑफ CO2 का दिलं कारण आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे W max is equals to minus 2.303 nRT log to the base 10 P1 upon P2 हा फॉर्म्युला यूज करणार नंबर ऑफ मोल्स पाहिजेत नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2 is equals to काय असणार आहे तर मास ऑफ CO2 डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ काय असणार आहे CO2 22 डिवाइडेड बाय 44 म्हणजे काय येणार आहे 0.5 काय येणार आहे तर मोल किंवा ह्याला तुम्ही 1/2 मोल पण लिहू शकताय नंबर ऑफ मोल्स मिळाले आर गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते आर गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते 8.314 जूल पर मोल पर केल्विन टेम्परेचर टेम्परेचर किती आहे 298 केल्विन टेम्परेचर किती आहे 298 केल्विन फ्रॉम इनिशियल प्रेशर P1 किती आहे 100 किलो काय आहे तर पास्कल P1 किती आहे 100 किलो काय आहे तर पास्कल 100 किलो काय आहे तर पास्कल त्यानंतर नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे P2 जर आपल्याला वर्क डन दिलंय वर्क डन काय दिलंय 1.2 किलो जूल दिले बाळांनो 1.2 किलो जूल जर दिला असेल तर त्याला जूल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे सो 1.2 इंटू काय करायचं 1000 हा काय येणार आहे तर जूल मध्ये आणि मग फॉर्म्युला मध्ये हे व्हॅल्यूज काय करायचे तर पुट करायचे फॉर्म्युलाज मध्ये व्हॅल्यू पुट करणे आणि लॉग सॉल्व करणे W max is equals to minus 2.303 into number of moles 0.5 into
आर गॅस कॉन्स्टंट 8.314 इंटू टेम्परेचर किती केल्विन आहे 298 केल्विन इंटू लॉग टू द बेस 10. P1 ची व्हॅल्यू किती आहे 100 किलो पास्कल आहे आणि P2 आपल्याला काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. ठीक आहे, नो इश्यू. आता पुढे काय करायचं वर्क डन किती आहे 1200 जूल. 1200 डिवाइड बाय काय करायचं 1200 डिवाइड बाय 2.303 इंटू 0.5 इंटू 8.314 इंटू 298 is equals to minus log to the base 10 of 100 upon काय आहे तर P2. मायनस मी इथं ठेवलाय मुद्दा. हा रेसिप्रोकल केला मी. हा काय केला मायनसचं काय होणार आहे प्लस आणि हा 0.5 म्हणजे 1/2 असते म्हणजे 2 वरती शिफ्ट होणार म्हणजे 1200 इंटू 2 करू शकतो आपण. काय येणार आहे 2400. 0.5 चं 1/2 केलं हा मग इथं काय येणार आहे 2400 डिवाइडेड बाय 2.303 0.5 गेला 8.314 इंटू 298 केल्विन इज इक्वल्स टू लॉग टू द बेस 10 P2 अपॉन काय येणार आहे तर 100. आता काय काम करायचं ह्याचा लॉग बघायचा ह्या सगळ्यांचा लॉग बघायचा ऍड करायचा ह्या सगळ्यांचा लॉग बॅगून ऍड करायचं ह्या दोघांचा लॉग काय करायचा सबस्ट्रॅक्ट अँटीलॉग. एकदा अँटीलॉग बघितलं की विषय नाही मिटला अजून एकदा अँटीलॉग बघायला लागणार कारण तुम्ही लॉग इथं काय करणार आहे शिफ्ट. समजतंय का पहिला ह्याचं व्हॅल्यू सांगा मला 2400 चं लॉग सांगा त्याच्या नंतर सांगा 2.303 चा लॉग 0.3623 8.314 चा लॉग 0.9198 298 चा लॉग 2.29 चा 8 मध्ये लॉग सांगा पटकन 29 चा 8 मध्ये लॉग सांगा 29 चा 8 मध्ये लॉग सांगा 4742 4742. ठीक आहे सो इथं 8 + 2 10 10 + 3 13 9 + 1 10 10 + 4 14 + 2 16 6 7 1 जा 7 2 जा 14 + 1 is 15 9 + 1 10 10 + 7 70 3 पॉइंट. इथं आलं परत 2400 आहे 2400 चं लॉग 3 पॉइंट 2400 चं लॉग 3 पॉइंट 24 चं शून्य मध्ये 3820 किती येते 02. इथं -3.75 काय येणार आहे तर 63 12 - 3 9 9 - 6 3 7 - 5 2 13 - 7 13 - 7 6. आता इथं बघा कॅरियर येणार 2 - 3 बार 1 येणार काय येणार बार 1. आता 0.62 चा 39 मध्ये पहिला अँटीलॉग बघा मग सांगते काय करायचं. 0.62 चा 39 मध्ये अँटीलॉग बघा 0.62 चा 39 मध्ये अँटीलॉग बघा 0.62 चा 3 मध्ये आणि मीन डिफरन्स 9 मध्ये मीन डिफरन्स 9 मध्ये मग ऍड करून सांगा ना 4198 + 9 काय येते 4207. सो इथं 4207 जर येत असेल इथं कॅरेक्टरिस्टिक बार 1 आहे बार 1 म्हणजे -1 -1 + 1 0 अँटीलॉगला कॅरेक्टरिस्टिक ऍड करतात बार 1 -1 -1 + 1 0 सो 0.4207 इज इक्वल्स टू काय येणार आहे लॉग टू द बेस 10 P2 अपॉन 100. मला P2 फाइंड करायचा आहे परत हा लॉग इथं शिफ्ट करणार परत हा लॉग इथं शिफ्ट करणार हा लॉग इथं शिफ्ट केला तर काय होणार आहे अँटी लॉग हा लॉग इथं शिफ्ट केला तर काय होणार आहे अँटी लॉग. मग इथं काय येणार आहे अँटी लॉग ऑफ काय येणार आहे तर 0.4207 इज इक्वल्स टू P2 अपॉन 100. परत अँटी लॉग बघायचं 42 चं 0 मध्ये आणि 7 मध्ये मीन डिफरन्स 2634
4 सगळं ऍड करून मीन डिफरन्स वगैरे म्हणजे 0+1 म्हणजे इथं प्लस येणार. 0 कॅरेक्टरिस्टिक आहे ना, अँटीक्लॉक घेताना कॅरेक्टरिस्टिक काय आहे 0. सो 2.634 इज इक्वल्स टू P2 अपॉन काय येणार आहे तर 100. सो 2.634 इंटू 100 इज इक्वल्स टू काय येणार आहे P2. सो 263.4 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर P2. सो 263.4 किलो पास्कल फायनल प्रेशर. कसला प्रेशर? कसला प्रेशर? फायनल प्रेशर. फायनल प्रेशर 263.4 किलो पास्कल. इथं नंबर ऑफ मोल्स दिले नव्हते, नंबर ऑफ मोल्स आपण फाइंड केले. इथं बघा, हा असा क्वेश्चन एक्झामला विचारतात. वर्क डन अंडर कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर, वर्क डन आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली, आणि वर्क डन अंडर कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर, वर्क डन इन व्हॅक्यूम आणि वर्क डन आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबल. हे तिन्ही ऍस्पेक्ट्स काय करतात तर विचारतात एक्झामला. 3 मार्काला विचारतात फक्त. किती मार्काला विचारतात? रिझन वर्क डन इन व्हॅक्यूम 0 आहे हे तुम्हाला माहित असते आणि तुम्ही डायरेक्टली करू शकता. वर्क डन कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशरचं पण फॉर्म्युला माहित असते. कॅल्क्युलेशन फक्त वर्क डन आयसोथर्मली आणि कुठे येणार आहे तर रिव्हर्सिबल. मिलीमोल आहे. कसला मोल आहे? मिलीमोल. त्याला घेताना मोल्स मध्ये घ्यायला लागणार पुढं. ठीक आहे. A 300 millimole of an ideal gas occupies 13.7 dm³ at 300 Kelvin. Calculate the work done when the gas expands until its volume has increased by 2.3. That is delta V. Increased by 2.3. Increased by 2.3 म्हणजे डेल्टा व्ही. डेल्टा व्ही किती आहे तर 2.3 आहे. बरं, सगळ्यात पहिला नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स किती आहेत तर 300 काय आहे तर मिलीमोल. 300 मिलीमोल म्हणजे 300 इंटू 10⁻³ दॅट इज 0.3 काय आहे तर मोल. त्यानंतर व्हॉल्यूम V1. V1 किती आहे तर 13.7 काय आहे तर dm³. डेल्टा व्ही. डेल्टा व्ही किती आहे तर 2.3 काय आहे तर dm³. सो V2 इज इक्वल्स टू V1 प्लस काय येणार आहे तर डेल्टा काय येणार आहे तर V. सो 13.7 प्लस 2 पॉइंट काय येणार आहे तर 3. 7 प्लस 3 इज 10. इथं काय येणार आहे तर 16 काय येणार आहे तर dm³ हा V2 येणार आहे. द गॅस एक्सपांड्स. फर्स्ट काय म्हटलंय? कॅल्क्युलेट वर्क डन व्हेन गॅस इज एक्सपांड अंटिल व्हॉल्यूम हॅज इन्क्रीज्ड बाय 2.3 dm³. पहिल्या कंडिशनला अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. अगेन्स्ट काय म्हटलंय? कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. मग ठीक आहे, आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? W इज इक्वल्स टू मायनस P डेल्टा V. कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशरला वर्क डन एक्सटर्नली. कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर किती आहे? 0.3 बार. सो इथं लिहायचं P एक्सटर्नल किती आहे तर 0.3 काय आहे तर बार. सो मायनस 0.3 इंटू डेल्टा व्ही. डेल्टा व्ही ची व्हॅल्यू डायरेक्ट लिहायची. किती आहे? 2.3. 3 3 जा 9, 3 2 जा 6, 6.9 लिटर बार मायनस. सो मायनस 6.9 इंटू काय येणार आहे तर 100 इज इक्वल्स टू मायनस किती येणार आहे? 690 येणार ना? 690 येणार ना जूल. पुढे काय विचारले बघा? बी राहू दे, सी बघा पहिला. सी काय विचारले? इन व्हॅक्यूम. सी काय विचारले? इन व्हॅक्यूम. आपण काय लिहिणार? वी नो दॅट व्हॅक्यूम मध्ये अपोजिंग फोर्स. कसला फोर्स?
अपोजिंग फोर्स काय असतो तर 0. देअरफॉर वर्क डन इज इक्वल्स टू मायनस पी डेल्टा व्ही. अपोजिंग फोर्स 0 म्हणजे प्रेशर 0. 0 इंटू डेल्टा व्ही 0 जूल्स. राहिलं काय आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली. आता आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली साठी आपल्याकडे फॉर्म्युला काय असतं? बी डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू मायनस 2.303 NRT log टू द बेस 10 V2 अपॉन काय येणार आहे तर V1 मायनस 2.303 इंटू 0.3 इंटू 8.314. टेम्परेचर दिलेलं का रे? दिलेलं असणार आहे. किती आहे? किती 300 आहे? ठीक आहे. टेम्परेचर 300 आहे इंटू लॉग टू द बेस 10. लॉग टू द बेस 10 V2 किती आहे 16 आणि V1 किती आहे तर 13.7. बाळांनो ह्या केसमध्ये पहिला ह्याचा लॉग बघून सबस्ट्रॅक्ट करावा लागणार आणि आहे तेवढीच व्हॅल्यू लिहायची आणि मग सगळ्या टर्मचं तुम्हाला काय बघायला लागणार आहे तर लॉग बघायला लागणार. मग मला फक्त सांगा पहिला 16चा लॉग सांगा. 16चा लॉग 16.00चा लॉग आणि 13.7चा लॉग किती येते सांगा. 16चा लॉग किती येते 1 पॉईंट. 16च्या शून्य मध्ये लॉग किती येते सांगा. 0.0241 आणि 13.7चा लॉग 13चं 7 मध्ये 0.41 मला वाटलेलंच. हा 13चं 7 मध्ये लॉग किती आहे सांगा. 13चं 7 मध्ये लॉग 13चं 7 मध्ये लॉग 1367. सो 11 मायनस 7 काय येणार आहे तर 4. 13 मायनस 6 काय येणार आहे तर 7. 9 मायनस 3 काय येणार आहे तर 6. 1 मायनस 1 काय येणार आहे तर 0. पर तिथं 0. 0.06 च 74 मध्ये अँटी लॉग बघा. 0.06 च नाही अँटीलॉग नाही बघायचं. सॉरी नाही बघायचं अँटीलॉग बिंटीलॉग. मायनस 2.303 इंटू 0.3 इंटू 8.314 इंटू 0.067 काय आलं तर 4. मी तर काय करते बघा. हा मायनस 2.303 इंटू ह्याला 3 बाय काय लिहिते 10 इंटू 8.314 इथं 300 एक होतं. हे 300 ना बाळांनो ह्याची 2 डेसिमल इथं शिफ्ट करते. 2 डेसिमल शिफ्ट करते म्हणजे काय करणार आहे तर इंटू 6.74 इंटू काय करणार आहे तर 3. आता 3 3 चा काय येतंय 9. बरं ह्याचा लॉग ह्याचा लॉग ह्याचा लॉग ह्याचा लॉग ह्याचा लॉग ऍड करा आणि त्यातून 1 सबस्ट्रॅक्ट करा कारण हे सगळं डिवाइड बाय काय केलं आपण 10. 1.000 च आणि अँटी लॉग बघा. करा आन्सर सांगा. आता ह्याचा लॉग मी नाही सॉल्व्ह करणार. ह्याचा लॉग तुम्हीच सॉल्व्ह करून सांगणार आहे. पुढच्या लेक्चरला लॉग टेबल असेल स्वतःच मी परत प्रिंट आणून देणार नाही. नसेल तर घरी पहिला फोन आणि मग बाहेर हाकलणार ते वेगळं. सगळे फिलिंग्स पण तुमचे मग जाहीर करून दाखवेन त्यांना घरातल्यांना कसं कसं वाटतंय ते लेक्चरला. काय आलं 1161 फुल फायनल आन्सर आहे. मायनस 1161 जूल येणार. किलो जूल आला तर मायनस 1.161 किलो जूल. वर्क डन मॅक्सिमम. वर्क डन काय असणार आहे मॅक्सिमम.